You can go live now. नमस्कार. मी किशोर देसले. गुड इव्हनिंग. आज आपण वर्ल्ड अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस या आजाराबद्दल माहिती जाणून घेऊया. जसे की 3 मे हा दिवस वर्ल्ड अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणून साजरा केला जातो. तर हा आजार नेमका काय आहे आणि याची लक्षणं काय आहेत आणि कुठल्या रुग्णांवरती हा आजार होऊ शकतो किंवा होतो, हे सगळे जी माहिती आहे ती आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर वृषाली वाघ, जे संधिवात तज्ज्ञ आहेत. ते पुणे येथे आंबेगाव या एरियामध्ये संधिवात म्हणून कार्यरत आहेत. तरी मी मॅडमांना रिक्वेस्ट करेल की मॅडम तुम्ही आज आम्हाला या आजाराबद्दल माहिती द्यावी आणि मॅडमांचं माहिती सांगितल्यानंतर जे काही क्वेश्चन्स असतील ते आम्ही मॅडम तुम्हाला विचारू, त्याचे तुम्ही उत्तर द्यावीत ही रिक्वेस्ट करतो. प्लीज मॅडम, तुम्ही आम्हाला माहिती द्यावी. येस. सर्वप्रथम हेट्रो आणि ग्रुपचा धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर वृषाली वाघ. आय एम अ कन्सल्टंट रुमॅटॉलॉजिस्ट. आय एम प्रॅक्टिसिंग इन आंबेगाव, पुणे. कात्रज पासून जवळ असलेलं असं माझं एक सेंटर आहे, वाघ क्लिनिक म्हणून. इथे मी संधिवात तज्ज्ञ म्हणून काम पाहते आणि माझी पेरिफेरीला पुणे सोडून फलटण आणि सातारा इथे मी व्हिजिटिंग रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून काम करते. तर निमित्त आहे की वर्ल्ड अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस डे. दर मे महिन्याचा पहिला शनिवार हा अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. या अनुषंगाने आपण या दुर्मिळ असलेल्या आजाराबद्दल आज थोडं फार काही जाणून घेऊया. कारण काय, आपल्या आसपास किंवा आपल्यातले कोणी फॅमिली मेंबर या आजाराने ग्रस्त असू शकते. फक्त याच्यावर जास्त चर्चा होत नाही किंवा ह्या आजाराचं स्वरूप बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यामुळे अनडायग्नोस्ड असे बरेच पेशंट्स आपल्या अवतीभोवती असतात आणि फक्त ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे ह्यांना कायमस्वरूपी वेदना सहन कराव्या लागतात. तर अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस हा एक प्रकारचा वात प्रकार आहे. संधिवात हा तसा दुर्मिळ आजार मानला गेला आहे, परंतु तो तेवढा दुर्मिळ नाहीये. फक्त त्याचं डायग्नोसिस योग्य रीतीने होणं आणि त्याबरोबर त्याची ट्रीटमेंट मिळणं खूप महत्वाचं असतं. अशी ट्रीटमेंट नाही मिळाली कारण काही सगळे संधिवात हे जेवढे वात प्रकार, एक 250 प्रकारचे वात प्रकार आहे, ते सर्व वात प्रकार हे खूप कॉमन आहे कम्युनिटीमध्ये, खूप कॉमन आहे त्याचा प्रिव्हॅलन्स. फक्त त्याचं निदान होत नाही आणि योग्य ते उपचार केले जात नाहीत. हे क्रॉनिक स्वरूपाचे आजार असतात, म्हणजे हे बऱ्याच कालावधीसाठी असणारे आजार आहेत. ऍक्च्युली याचं मूळ हे आपल्या इम्युनिटीशी आहे. हे ऑटो इम्युन प्रकारातले आजार आहेत. ऑटो इम्युन म्हणजे आपलीच प्रतिकारक क्षमता आपल्या विरोधात काम करते. त्यामध्ये आपले स्नायू असतील, हाडं असतील, जॉईंट असतील, डोळे असतील, किडनी असेल, फुफ्फुस असेल. तर फक्त जॉईंटशी हा आजार संदर्भात नसतो, तर हा पूर्ण सिस्टेमिक आजार असतो. सिस्टेमिक म्हणजे शरीरातल्या प्रत्येक अवयवावर याचा दुष्परिणाम दिसू शकतो. सो कमिंग टू द अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस, जे आजचा आपला विषय आहे. सो अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस हा प्रामुख्याने स्पाईनशी निगडीत असणारा आजार आहे. स्पाईन म्हणजे आपला मणका. आपले जे मणक्याची जी दोरी आहे, जे आपण जेव्हा 4 पायावरून 2 पायावर उभं राहून सरळ स्थिर उभं राहण्यात ज्याचा महत्वाचा भूमिका आहे, तो आपला मणके. तर या मणक्यांच्या भोवती सूज आल्यामुळे हा होणारा आजार आहे. तर अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस हे एक प्रकार आहे. ऍक्च्युअली ग्रुप ऑफ डिसीजेस स्पॉन्डायलो आर्थरायटिस. स्पॉन्डायलो आर्थरायटिस म्हणजे मणक्यांच्या किंवा त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या स्नायू आणि सांध्यांमध्ये असणारा आजार. तर अंकालोजिंग स्पॉन्डिलायटिस, ज्याला पुढे जाऊन आपण बांबूवात असेही म्हणू शकतो, कारण काय या वातामध्ये बांबू सारखं स्पाईन हे ताठ होऊन जाते आणि पेशंटला त्या दररोजची ऍक्टिव्हिटी रुटीन, मान वळवणे, कंबर हलवणे, वाकणे इतके सिंपल कामं सुद्धा कठीण होऊन जातात. तर हे स्पॉन्डल आर्थरायटिस ग्रुपमधला हा अंकालोजिंग स्पॉन्डायलिटिस हा एक प्रोटोटायपिक आजार आहे. अदर आजार म्हणजे ह्याच्यामुळे आयबीडी मुळे असणारे, म्हणजे काही काहींना पोटाचा त्रास असतो, काही काहींना डोळ्याचा त्रास असतो. अशा पेशंटला सुद्धा अलॉंग विथ दॅट सिस्टमिक फीचर्स हे मणक्याचे आजार होऊ शकतात. त्याच प्रकारे ज्या पेशंटला सोरियासिस आहे, सोरियासिसचे डाग आहेत अंगावर, अशा पेशंटला सुद्धा स्पॉन्डल आर्थरायटिस होतो. त्याला आपण सोरियाटिक स्पॉन्डल आर्थरायटिस असं म्हणतो. हा आजार फक्त अडल्ट्सला होतो का, तर नाही.
लहान वयात म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून किंवा तसं म्हणण्यापेक्षा वया 16व्या वर्षाच्या आधी होणारा जो स्पॉन्डायलर आर्थरायटिस असतो त्याला जुवेनाईल स्पॉन्डायलर आर्थरायटिस किंवा एन्थेसायटिस रिलेटेड आर्थरायटिस असं म्हणता येईल. तर हा सुद्धा एक प्रोटोटाइप मध्ये किंवा हा सुद्धा एक प्रकारचा स्पॉन्डायलर आर्थरायटिस आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे आपण छोटे त्याचे भाऊ असं म्हणू शकतो. तर हे स्पॉन्डिलायटिस आर्थरायटिस सांगण्याचं कारण काय, कारण काय हे आजार तुमच्या मणक्यांच्या किंवा तुमच्या मेन सांध्यांना प्रकर्षाने त्याचा दाह होतो. त्याच्यामुळे रुटीन ऍक्टिव्हिटी ज्या वयामध्ये आपण सगळं आपली ऍक्टिव्हिटी चालू होते म्हणजे टीनेजर्स पासून ह्याचा लक्षणं दिसायला लागतात. तर हा आजार प्रामुख्याने कुणाला होऊ शकतो, तर जसं मी सांगितलं आहे ऑटो इम्युन आजार आहे. तर ऑटो इम्युन आजार आणि थोडीशी फॅमिली हिस्ट्री खूप महत्वाची असते, कारण की हे अनुवंशिक स्वरूपात आजार पुढच्या पिढीला जाऊ शकतात. तर HLA-B27 नावाचं एक जनुक असतं, याला आपण इंग्लिशमध्ये जीन म्हणतो. ही जर याची जर पॉझिटिव्हिटी असेल तर प्रामुख्याने अशा फॅमिलीमध्ये हा स्पॉन्डिलायटिस आर्थरायटिस जास्त प्रमाणात दिसतो. जर 100 पेशंट घेतले ज्यांना काहीच त्रास नाही, त्यातल्या 5% नॉट पेशंट 5% व्यक्तींमध्ये HLA-B27 पॉझिटिव्ह असू शकतं. सो HLA-B27 पॉझिटिव्ह आहे म्हणजे मला आजार आहे का, तर नाही, हे असं होऊ शकत नाही. पण मला जर HLA-B27 नाही माझं पॉझिटिव्ह तर मला आजार नाही असंही नाही. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर HLA-B27 पॉझिटिव्हिटी असणं हे या आजाराशी जास्त निगडीत आहे. पण साधारण 15 ते 20% पेशंटमध्ये जे ऑन्कोलॉजिक स्पॉन्डिलायटिसचे आहेत त्यांच्यामध्ये पण HLA-B27 निगेटिव्ह असू शकतं. ह्याच्यावर आपण पुन्हा येऊच. परंतु हा आजार जसं मी म्हटलं तसं फॅमिलियल आहे, म्हणजे फॅमिलीमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा जाऊ शकतो आणि त्याच्यासाठी थोडीशी अनुवंशिकता कारणीभूत ठरते. तसं सेकंड पॉइंट म्हणजे जेंडर. हा आजार प्रामुख्याने यंग मेल्समध्ये दिसतो, म्हणजे पुरुषांमध्ये स्त्रियांच्या मानाने होणारा हा वात जास्त प्रमाणात दिसतो. इतर वाताचं प्रमाण प्रामुख्याने फिमेल्समध्ये जास्त असतं. पण हा एकमेव आजार आहे किंवा हा एकमेव वाताचा प्रकार आहे की जो प्रामुख्याने मेल्समध्ये म्हणजेच पुरुषांमध्ये जास्त असतो. दॅट टू टीनेज म्हणजे वयाच्या 20 पासून वयाचे 20 ते 45 या वयामध्ये ह्याचा ऑनसेट दिसतो. म्हणजे वय यंग जे आपले कर्ते पुरुष आहेत यांच्यामध्ये याचा त्रास जास्त असतो. म्हणूनच हा आजार समजून घेणं खूप महत्वाचं असतं, कारण पेशंट फक्त हे पेन्स पेन्स करत फक्त कधी या डॉक्टरांकडे जा कधी त्या डॉक्टरकडे तात्पुरता आराम पडतो नाही असं नाही, परंतु जो समूळ आजार कमी व्हायला पाहिजे त्याचं प्रोग्रेशन थांबलं पाहिजे ते होत नाही. म्हणून आपण आज ह्याच्यावर डिस्कशन करतोय. तर हा जो प्रामुख्याने आजार आहे हा यंग एजमध्ये असणाऱ्या पुरुषांमध्ये कॉमन असतो. सेकंड थिंग, याची लक्षणं काय आहेत, तर लक्षणं म्हणल्या तर कंबरदुखी, कमी वयात सुरू होणारी कंबरदुखी हे ह्याचं प्रामुख्याने लक्षण आहे. तर याला आम्ही इंग्लिशमध्ये इन्फ्लमेटरी लो बॅक एक म्हणतो. तर कंबर दुखणे पाठ दुखणे हे खूप कॉमन आहे. मेकॅनिकल कॉज हे प्रामुख्याने असते. मेकॅनिकल कॉज म्हणायचं म्हणजे की आपलं पोश्चर असेल किंवा आपला प्रवास असेल किंवा आपलं जास्त वेळ बसणं असेल ह्याच्यामुळे सुद्धा कमरेमध्ये ताठरपणा आणि कंबर दुखणे हे खूप कॉमन आहे. पण इन्फ्लमेटरी बॅकएक हे खूप थोडंसं वेगळं आहे. इन्फ्लमेटरी बॅकएक म्हणजे काय, जे दुखणं कमरेचे दुखणं, कंबर म्हणजे लोअर बॅक कंबर दुखणं हे जवळजवळ 3 महिन्यापेक्षा जास्त असणं. कंबर दुखण्यामुळे रात्रीतनं म्हणजे सेकंड पार्ट हाफ ऑफ द नाईट म्हणजे साधारण 3-4 वाजता किंवा 2-3 वाजता कंबर दुखण्यामुळे जाग येणं, स्लीप डिस्टर्ब असणं, एक कुस बदलून दुसऱ्या कुशीवर जाणं, वेदनाकारक होणं, अल्टरनेट बटक पेन होणं, नॉन स्पेसिफिक चेस्ट पेन होणं. चेस्ट पेन म्हणजे आपल्या ज्या बरकड्या किंवा फासळ्या आहेत तिथल्या जॉईंटमध्ये पेन होणं किंवा खोकला किंवा स्नीझिंग म्हणजे शिंकलं तरी सुद्धा असह्य पेन होणं. देन एन्थेसाइट आणि कंबर दुखण्याचं अजून एक म्हणजे तुम्ही खूप वेळ बसलायत, नॉट नेसेसरी की रात्रीचंच पेन, खूप वेळ बसलेला आहात आणि आफ्टर 45 मिनिट्स ऑफ सिटिंग जर उठायला गेलं तरी कंबर दुखणं किंवा त्याच्यामध्ये ताठरपणा येणं. अर्ली मॉर्निंग स्टिफनेस म्हणजे सकाळी उठल्यानंतर झोप झाल्यानंतर फ्रेश न वाटणं,
फ्रेश वाटण्यापेक्षा कंबर जास्तच आखडून येणं, ताठरपणा येणं, कमरेमध्ये असं स्टिफनेस आल्यासारखं वाटणं आणि तुमची रुटीन ऍक्टिव्हिटी चालू केल्यानंतर तो ताठरपणा कमी होणं. म्हणजे थोडीशी ऍक्टिव्हिटी केली, व्यायाम केला किंवा आंघोळ केली, गरम पाण्याने शेकलं की बरं वाटणं, ही टिपिकल लक्षणं ही तुमच्या अंकालजिंग स्पॉन्डिलायटिसची सुरुवात असू शकते. सेकंड, अपार्ट फ्रॉम लो बॅक एक, एन्थेसायटिस रिलेटेड पेन. एन्थेसायटिस म्हणजे काय, तर जे आपले स्नायूंचे लास्ट टोकं असतं, ज्याला आपण टेंडन लिगामेंट म्हणतो, ते जिथे चिकटतात, फॉर एक्झाम्पल टाचेच्या मागचा स्नायू किंवा प्लॅन्टर फेशियाटिस म्हणजे तळवे, टाचा दुखणे, जिथे हाडं संपतात, फॉर एक्झाम्पल जिथे आपले स्नायू संपतात, फॉर एक्झाम्पल डेल्टॉइड स्नायू जिथे संपतो किंवा गुडघ्यांच्या वाट्यांच्या पुढे मागे अशा ठिकाणी पेन्स होणे किंवा आपल्या मणक्यांच्या आजूबाजूला पेन्स होणे, हे सुद्धा एक एन्थेसायटिस हा त्याचा एक प्रामुख्याने लक्षण असू शकतं. सोरियाटिक आर्थरायटिस जे मगाशी मी एक प्रोटोटाईप सांगितला त्याच्यामध्ये डॅक्टेलायटिस म्हणजे एकच फिंगर असं ह्याच्या सॉसेजेस सारखं टम्म फुगणे, दुखणे, स्वेलिंग येणं, म्हणजे सगळे बोट नॉर्मल आहेत पण एकच फिंगर असं टमच्या टम सुचतं किंवा पायाचं फिंगर सुचतं किंवा अंगावर रॅशेस येणे, जास्त कोंडा होणे, अशी लक्षणं या पेशंटमध्ये दिसू शकतात. हे बेसिकली हा जरी संधिवात आपल्या मणक्याशी किंवा ॲक्झियल म्हणजे मणक्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या सांध्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त असला तरी पेरिफेरल जॉईंट्समध्ये सुद्धा या संधिवातामध्ये सूज येऊ शकते. प्रामुख्याने लोअर लिम्स म्हणजे पायाचे सांधे जसे काही अँकल्स किंवा गुडघे किंवा लार्ज जॉईंट, हिप जॉईंट ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतं. सो त्याला एक ॲक्झियल आर्थरायटिस म्हणू शकतो किंवा पेरिफेरल आर्थरायटिस म्हणू शकतो. एक 10 ते 20% स्पॉन्डल आर्थरायटिसच्या पेशंटमध्ये पेरिफेरल आर्थरायटिस आपल्याला पाहाव्यास मिळते. मी जसं मगाशी म्हणाले तसं याच्यामध्ये मणक्यांच्या आजूबाजूच्या सांध्यांमध्ये सूज येते आणि लो बॅक होऊन पेशंट आपल्याला हे सांगतात. हे अंकालजिंग स्पॉन्डिलायटिस असण्यासाठी HLA-B27 या जीन्सचा खूप मुख्य रोल असू शकतो. हे आपण सगळं कव्हर केलं. येस, कमिंग टू द एक्स्ट्रा आर्टिक्युलर फीचर्स. सो अंकालिझम स्पॉन्डिलायटिस मध्ये जसं आर्टिक्युलर फीचर्स आहेत, जसं की मी सगळे सांध्यांचं पेन सांगितलं, तसंच एक्स्ट्रा आर्टिक्युलर मॅनिफेस्टेशन सुद्धा असू शकतात. काही काही पेशंटला सांध्यांचा काहीच त्रास नसतो, फक्त त्यांना डोळ्यांचा त्रास असतो, त्याला आपण म्हणतो रिकरंट अँटेरियर युव्हिआयटिस. अशा पेशंटमध्ये डोळ्यांना लालसरपणा, दोन्ही नाही सिंगल डोळ्याला, कधी कधी दोन्हीला पण येऊ शकतं पण मोस्ट कॉमनली सिंगल डोळ्याला लालसरपणा येणे, अंधुक दिसणे अशी लक्षणं असू शकतात. सो काही पेशंट रुमॅटॉलॉजिस्टकडे येण्याऐवजी त्यांचं प्रेझेंटेशन हे ऑप्थल्मॉलॉजिस्टला असू शकतं की फक्त डोळ्यांना जळजळ होते, त्रास होतोय, लालसरपणा येतोय, अंधुकपणा येतोय. तर अशा पेशंटना युव्हीआयटिस किंवा आयरायटिस याची लक्षणं असतात. तर जेव्हा डॉक्टर्स त्यांना चेक करतात तेव्हा ते त्यांना एक्सप्लेन करतात की हे अँटेरियर युव्हीआयटिस आहे, ही ब्लड इन्व्हेस्टिगेशन करावे लागतील. एक्सक्यूज मी. आणि त्यांना हा डोळ्याचा वात आहे असंही सांगितलं जाऊ शकतं. सो ह्या पेशंटला एक्सक्यूज मी युव्हीआयटिसची लक्षणं असू शकतात. हे आपण चित्रात बघू शकतो की डोळा अशा प्रकारे लालसर होऊ शकतो. योग्य ते ट्रीटमेंट न घेतल्यास डोळ्याची दृष्टी ही कायमस्वरूपी सुद्धा कमी होऊ शकते. अपार्ट फ्रॉम डोळे, अशा पेशंटला कधी कधी आतड्यांचा पण त्रास होऊ शकतो. आतड्यांचा म्हणजे बॉवेल डिसीज, इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज. एक्सक्यूज मी. पेशंटला वारंवार पोट दुखणे, टॉयलेटला त्रास होणे, टॉयलेटमधून रक्त पडणे, अपचन होणे अशा समस्याही होऊ शकतात.
जसं मी सांगितलं मगाशी की हे लॉंग स्टँडिंग आणि क्रॉनिक आजार आहेत. सो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जर योग्य ते निदान न झाल्यास पेशंटचं असं कुबड काढणे किंवा हंचबॅक होणं हे खूप कॉमन असतं. सो हे टाळण्यासाठी हे आपण या चित्रात पाहू शकतो की जसं पोश्चर बदललेलं आहे तसंच मणक्यांचं एक डेस्मोफाइट्स म्हणून एक्स्ट्रा बोन फॉर्मेशन होऊन हे पूर्ण मानेचा मणका बांबू सारखा होऊ शकतो. सो हाऊ टू डायग्नोज दिस और ह्याचं निदान कसं केलं जातं. तर ऍक्च्युली तुमची हिस्ट्री, पेशंटची पूर्ण घेतलेली हिस्ट्री, पेशंटचं क्लिनिकल एक्झामिनेशन याच्यामध्येच 90% पेशंटचं पूर्णपणे डायग्नोसिस होऊन जाऊ शकतं. फक्त काही अल्प असे पेशंट असतात की ज्यांना सगळं संपूर्ण जसं प्रोटोटायपिक आजार असायला पाहिजे असं मॅनिफेस्टेशन नसतात किंवा काही थोडेसे डिफरन्शियल डायग्नोसिस असू शकतात. काही काही पेशंटला युरिक ऍसिड पण वाढलेलं असू शकतं कारण की टर्नओव्हर जास्त असू शकतो, तर त्यांना काही दुसऱ्या वाताचे सुद्धा करस्पॉन्डिंग सिम्पटम्स सायमल्टेनियसली असू शकतात. सो अशा पेशंटला आपल्याला डायग्नोज करण्यासाठी काही इन्व्हेस्टिगेशन लागतात. तर ह्याला आपण दोन विभागात डिवाइड करू शकतो. ब्लड इन्व्हेस्टिगेशन अँड रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन. ब्लड इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपण रूटीन इन्व्हेस्टिगेशन लाईक हिमोग्राम, क्रिएटिनिन, युरिक ऍसिड, सिरोलॉजी लाईक HIV, HbACG, HCV हे बेसलाईन टेस्ट करून घेऊ शकतो. युरिन रुटीन मायक्रोस्कोपी आणि काही स्पेशल टेस्ट लाईक HLA-B27 बाय PCR किंवा फ्लो सायटोमेट्री या मेथड नुसार आपण त्यांचे हे ब्लड इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. आणि रेडिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये एक्सरे हा एक खूप बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे. एक्सरेचा पेल्व्हिसचा एक्सरे एपी व्ह्यू ह्याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचे सांधा आहे सॅक्रोआयलॅक जॉईंट जिथून या संधिवाताची सुरुवात होते, तर सॅक्रोआयलॅक जॉईंटचं किंवा सिम्फायसिस प्युबिस हे जे मिडलाईनला येणारे सांधे आहेत आणि लंबोसॅक्रल स्पाईन यांचे एक्सरे असणं बेसिक ठरू शकतं. याच्यावर आपल्याला व्हॉट इज द स्टेज ह्याची स्क्रीनिंग आपण करू शकतो. म्हणजे तिथे काही ऑलरेडी स्क्लेरॉसिस झाले आहे का किंवा फ्युजन झाले का किंवा आपला आजार कितपत नवा आहे किंवा कितपत जुना आहे हे आपल्याला बेसिक इन्व्हेस्टिगेशनवर कळू शकतं. त्याच्यानुसार त्याच्यानंतर काही ट्रीटमेंटसाठी स्क्रीनिंग इन्व्हेस्टिगेशन सुद्धा आपल्याला पेशंटचे करायला लागतात. आणि स्पेशल इन्व्हेस्टिगेशन, स्पेशल म्हणजे एक प्रकारचा स्पॉन्डल आर्थरायटिस आहे की नॉन रेडिओलॉजिकल स्पॉन्डल आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये आपल्याला अर्ली स्टेजमध्ये किंवा अर्ली स्टेजमध्ये कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनवर किंवा रेडिओलॉजिकली आपल्याला त्याचं निदान होत नाही. पूर्णपणे लक्षणं स्पॉन्डल आर्थरायटिसची असू शकतात परंतु इन्व्हेस्टिगेशन वाईज त्याच्यात कोणताही एव्हिडन्स नसतो. तर अशा पेशंटमध्ये आपण MRI ॲडवाइस करू शकतो. MRI मध्ये पण स्टर इमेजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे अर्ली स्टेजमध्ये बिफोर द मॅनिफेस्टेशन ऑफ द डिसीज कम्स अहेड त्याच्या आधीही सुद्धा आपण ह्याचं निदान करू शकतो. तर MRI स्कॅन हा त्याच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह मोड ऑफ इन्व्हेस्टिगेशन असतं. तर आपण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली MRI सॅक्रोआयलॅक जॉईंट हे विथ स्टर इमेजेस आपण ॲडवाइस करतो. सो व्हॉट आर द ट्रीटमेंट ऑप्शन्स अवेलेबल फॉर दिस पेशंट. सो अंकालिनी स्पॉन्डिलायटिसचं आपण लक्षणं पाहिली, त्याचं निदान कसं होतं पाहिलं. आता ह्याच्यासाठी उपचार काय असू शकतात. तर उपचार हे बेसिक आहेत. सगळ्यात फोरमोस्ट मी माझ्या सगळ्या पेशंटला सांगत असते की अंकायलॉजिंग स्पॉन्डिलायटिसची फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट इज एक्सरसाइज. एक्सरसाइजमुळे आपला जर लवकर निदान झाले आणि पेशंट जर व्यवस्थितपणे डॉक्टरांनी सांगितल्यानुसार जर सगळं फॉलोअप घेत असेल तर एक्सरसाइजवर सुद्धा बहुतांश पेशंटचा डिसीज कंट्रोलमध्ये राहू शकतो. एक्सरसाइजमुळे स्ट्रेचिंगमुळे त्या सांध्यांची जेवढी हालचाल होईल तेवढं त्याच्यामध्ये जे इन्फ्लमेटरी मार्कर्स असतात ते वॉश आउट होऊन जात असतात. सो
अंकायलोसिस स्पॉन्डिलायटिसच्या पेशंटला त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं असतं. याच्यामध्ये स्ट्रेचिंग, कार्डिओ एक्सरसाइजेस हा खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये स्पाइन स्ट्रेचिंग, आपण जस्ट वॉकिंग करत असेल तर स्पाइन स्ट्रेच नाही होणार आहे. तर स्विमिंग, सायकलिंग, एरोबिक्स, सूर्यनमस्कार हे खूप फायदेशीर असे एक्सरसाइज आहेत. तर स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर दिस अंकायलोसिस स्पॉन्डिलायटिस. त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार किंवा योगासनं घातल्यामुळे संपूर्ण बॉडीचे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस होत असतात. ह्याच्यापेक्षाही अपार्ट जर तुमचा जर ॲडव्हान्स डिसीज असेल तर काही रेस्ट्रिक्शन्स असतील ह्याच्यामध्ये, मग हालचालीमध्ये तुम्हाला काही रेस्ट्रिक्शन्स असेल तर फिजिओथेरपिस्ट आणि तुमचे डॉक्टर यांच्या सल्ल्यानुसार आपण एक्सरसाइज करणं जास्त हितकारक राहतं. एक्सरसाइज सोडून आपल्याला ट्रीटमेंटमध्ये जे फार्माकोलॉजी आहे त्याच्यामध्ये एनसेड नामक ड्रग्स, नॉन स्टिरॉइड ड्रग, अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स हे फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आपल्याला योग्य त्या प्रमाणात दिले तर आपला डिसीज प्रोग्रेशन हॉल्ट होते, म्हणजे आजार पुढे वाढत नाही. तर लवकर निदान केले की जेव्हा जस्ट सुरुवात असेल, अजूनही सांध्यांची झीज सुरुवात आहे परंतु फ्युजन झालेलं नाहीये, रिस्ट्रिक्शन ऑफ हे नाहीये किंवा एक्स्ट्रा आर्टिक्युलर मॅनिफेस्टेशन नाही, अशा सुरुवातीच्या काळामध्ये एनसेड नामक औषधांमुळे आपल्याला ट्रीटमेंटमध्ये पेशंटला खूप आराम मिळतो. एनसेड्स लॉंग टर्म घेणं किती फायदेशीर आहे ह्याच्याबद्दल ऑलरेडी बरेच रिसर्च झालेले आहे. तर 1-2 वर्ष आपण हा डिसीज फक्त एनसेड नामक औषधांवर छानपणे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. इथं हा मुद्दा समजून घेण्याचा खूप महत्वाचा आहे की हा आजार असा आहे की तो क्रॉनिक स्वरूपातला आजार आहे आणि वेदना फक्त कमी करणे हा आपला टार्गेट नाही आहे. आपल्याला जे अंडरलाईन डिसीज ऍक्टिव्हिटी आहे किंवा जे अंडरलाईन इन्फ्लमेशन आहे ज्याच्यामुळे हा आजार होत आहे तो कंट्रोलमध्ये ठेवणे आणि डिसीज प्रोग्रेशन थांबवणे हे आपलं या वात ट्रीटमेंटचं टार्गेट आहे. सो आपण आजाराचं असेसमेंट करत असतो, पेशंटला काही टेस्ट करतो, क्लिनिकल टेस्ट करतो आणि काही स्कोरिंग सिस्टीम असतात, त्याच्यानुसार पेशंटला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर डिसीज त्याच्यानुसार आपण पेशंटला कॅटेगराईज करून कोणती ट्रीटमेंट पेशंटला आत्ताच्या घडीला लागू पडेल आणि त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल हे आपण असेस करून ट्रीटमेंट करत असतो. सो मी ह्या गोळ्या आता चालू करतोय आणि ह्याच आता कायमस्वरूपी घेतोय की मला यांनी आराम पडतोय आता मी ह्याच कंटिन्यू करतो, असा गैरसमज राहिला नाही पाहिजे. तुमची असेसमेंट वारंवार पेशंटची असेसमेंट ही डॉक्टरांकडून झाली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला कोणत्या स्वरूपात म्हणजे डिसेलेक्ट म्हणजे पेशंटला जर तीव्रता कमी झाली तर आपण ट्रीटमेंटचे उपचाराचे तीव्रता सुद्धा कमी करतो. म्हणजे फर्स्ट स्टेजमध्ये पेशंट माझ्याकडे आला तर आय विल स्टार्ट ओनली एनसेड, पण ऑलरेडी ही इज और शी इज इन थर्ड स्टेज तर आपल्याला थोडेसे अग्रेसिव्ह ट्रीटमेंटला जावं लागू शकतं. पण वन्स दॅट फ्लेअर और तो जो तीव्रता कमी झाली त्याच्यानंतर आपण डिसेलेक्ट पण करू शकतो, म्हणजे ट्रीटमेंटची तीव्रता किंवा संख्या मेडिसिनची कमी पण करू शकतो. सो हे सगळे जे आजार असतात फ्लेअर्स आणि रेमिशन मध्ये असतात. फ्लेअर्स म्हणजे कधी कधी आजार अतिशय तीव्र वाढतो आणि कधी कधी एकदम सेटल होऊन जातो, तर त्यानुसार आपण इंजेक्टेबल किंवा ओरल मेडिसिन्स अशामध्ये पेशंटला स्विच करू शकतो. तर सेकंड पार्ट आफ्टर एनसेड इज डीमार्ट्स. डीमार्ट्स म्हणजे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. तर याच्यामध्ये जर पेरिफेरल अर्थरायटिस असेल तर पेशंटला मिथोट्रेक्सेट किंवा सल्फासलाझिन या नामक ट्रीटमेंटचा चांगला फायदा होतो. या गोळ्यांमुळे जसे डॉक्टरांनी सांगितलेले आहे, कारण की या सर्व ट्रीटमेंट ही दुधारी तलवारीसारखी असते, त्याचे इफेक्ट साईड इफेक्ट्स हे आपल्या डॉक्टरांना चांगले माहिती असतात, त्यानुसार ते असेच करत आपल्याला हे तुमच्या शरीराच्या रिक्वायरमेंटनुसार डोसेस देत असतात. सो ते डॉक्टरांनी जसे सांगितले आहे, जिथपर्यंत सांगितले आहे तेवढ्या काळापुरते घेणं मॅन्डेटरी असतं.
काही पेशंट या ट्रीटमेंटला छान प्रकारे प्रतिसाद देतात आणि त्यांचा डिसीज ह्याच्यावर कंट्रोल होतो. परंतु काही काही पेशंटमध्ये तीव्रता जास्त असेल किंवा मोर ऑफ ॲक्झियल इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा काही काही पेशंट ट्रीटमेंट रेझिस्टन्स असतात किंवा सिंपल गोळ्यांनी त्यांना फरक पडत नाही, एनसेड्सनी फरक पडत नाही, अशा पेशंटला किंवा एक्स्ट्रा आर्टिक्युलर इन्व्हॉल्वमेंटला लाईक बॉवेल इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा बॉवेल म्हणजे आतड्यांचा त्रास असेल किंवा डोळ्यांचा त्रास असेल किंवा अजून काही एक्स्ट्रा आर्टिक्युलर मॅनिफेस्टेशन असेल, तर अशा पेशंटला ट्रीटमेंट लवकर आणि तीव्र स्वरूपात द्यावी लागते. अशा पेशंटमध्ये आपण बायोलॉजिकल्स नावाचे ट्रीटमेंट देत असतो. बायोलॉजिकल्स म्हणजे आजारामध्ये जे प्रामुख्याने जे रसायनांचा प्रॉब्लेम असतो किंवा ज्यांचं लेवल्स कमी जास्त झालेले असतात त्यांच्यावर आपण डायरेक्ट ऍक्शन घेऊन ते तिथलं इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी हे बायोलॉजिकल्स नावाची औषधं अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये TNF इनहिबिटर्स या नावाची इंजेक्शन्स अवेलेबल आहेत. बरेच पेशंट्स याच्यावर असतात आणि ह्याला खूप छान गुणकारी प्रभावी औषध आहेत. जे बरेच बेड रिडन पेशंट होते की जे त्यांची उठण्याची चालण्याची होप्स सगळे विसरून गेले होते, असे सुद्धा पेशंट स्वतःच्या पायावर आज या मेडिसिनमुळे उभे आहेत. तर हे एक मिरॅकल म्हणता येईल मेडिकल फील्डमधलं थोड्या काही वर्षातलं किंवा काही दशकातलं, की ज्याच्यामुळे वेदनाच नाही तर हा आजारच पूर्णपणे कमी होण्यास खूप मदत झालेली आहे. तर आपल्या तीव्रतेनुसार आपले डॉक्टर्स याच्यासाठी आपल्याला रेकमेंड करू शकतात. पण ट्रेन्ड रुमॅटॉलॉजिस्ट ज्यांना यातलं ज्ञान आहे, विशेष ट्रेनिंग आहे, तेच हे तुम्हाला औषधं त्याच्याबद्दल देऊ शकतात. तर ही ट्रीटमेंट किंवा ही उपचार किती काळापर्यंत घ्यायची हा रुग्णांना पडणारा नेहमीचा प्रश्न असतो. तर आपली जी तीव्रता आहे, आपली जी आजाराची ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यानुसार आपण औषधं देत असतो. जसं मी परत परत सांगते, हे क्रॉनिक आजार आहेत आणि ह्याची ट्रीटमेंट ही दीर्घकाळासाठी चालते. सर्व पेशंट्सला वेगवेगळे इंजेक्शन्स किंवा गोळ्यांना होऊ शकतात. आता जे टोफासिटिनिम नावाचं जे औषध आहे, जे पुढचे म्हणजे बायोलॉजिकल मधल्याच एक औषध आहे, पण जे गोळ्यांच्या स्वरूपात अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तर रुग्णांना विशेष फायदा झालेला आहे की आपण घरी बसून गोळ्या घेऊन सुद्धा आपला डिसीज छानपणे कंट्रोल करू शकतो. सो जेव्हा तुम्ही फॉलोअपला याल तेव्हा तुमच्या पेशंट तुमचे असेसमेंट करून तुमचे डॉक्टर ती तीव्रता औषधांची किती कमी करायची, किती मात्रा ठेवायची हे डिसाईड करून गेले 3 महिने, 6 महिने किंवा वर्षभर तरी आपल्याला या ट्रीटमेंटमधून जावं लागतं. तर या आजारापासून आपण हा आजार होऊ नये किंवा आपल्याला जर ह्याच्यापासून दूर राहायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर आपली लक्षणं जशी आहेत ती ओळखून आपण योग्य वेळी योग्य त्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. डॉक्टरांनी जसा सल्ला दिला आहे त्यानुसार औषधं घेतली पाहिजेत. खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपण चांगले जर नियमित आहार, व्यवस्थित सात्विक आहार घेतला, जर आपले हेल्दी लाईफस्टाईल ठेवली तर आणि सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर आय थिंक आपण या आजारावर छानपणे कंट्रोल ठेवू शकतो. आपलं वजन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, आपण फास्ट फूड पासून दूर असलं पाहिजे. जसं प्रत्येक आजारासाठी हे प्रायमरी आहे की आपले खाण्याच्या सवयी, आपल्या व्यायामाच्या सवयी ह्या चांगल्या असाव्यात. आपण ऍडिक्शन पासून दूर असावं. टोबॅकोनी किंवा निकोटीननी सर्व प्रकारचे वात हे ॲग्रिवेट होत असतात. सो स्मोकिंग आणि टोबॅको च्युईंग हे तंबाखू खाणे याच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. हेल्दी फूड म्हणजे ज्याच्यामध्ये सगळे प्रोटीन्स असतील, असं आपलं इंडियन डाएट ऑलरेडी प्रोटीन पासून थोडंसं कमीच आहे. सो विशेषतः आपल्या सांध्यांचा त्रास असेल तर आपल्याला कॅल्शियम आणि प्रोटीनचं आवश्यकता प्रमाणात घेणं आणि योग्य स्वरूपाचं घेणं खूप महत्वाचं असतं. सो सीझनल फ्रेश फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, नंतर नट्स, अक्रोड, बदाम किंवा जे काही अवेलेबल तुमच्या इथे शेंगदाणे, काही जे जे नट्स असतील ते योग्य प्रमाणात घेणं खूप महत्वाचं असतं. त्याचप्रमाणे जेवणाच्या आपल्या थाळीमध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण जास्त असावं. फक्त युरिक ऍसिडच्या पेशंटला आपण प्रोटीन रेस्ट्रिक्टेड
नॉट प्रोटीन विदाउट प्रोटीन आपण सांगतच नाही, फक्त प्रोटीन रेस्ट्रिक्टेड, दॅट टू रेड मीट आपण रेस्ट्रिक्ट करत असतो. अदर पेशंट्सनी प्रोटीन आणि कॅल्शियमसाठी व्यवस्थित आहार घेणं खूप महत्वाचं असतं. त्याचप्रकारे सूर्यप्रकाशात जाणे, जेणेकरून आपल्याला व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंट व्यवस्थित मिळू शकेल. दररोज स्ट्रेचिंगचा व्यायाम आपण इथे स्लाइड्सवर पाहू शकता की सूर्यनमस्कारच्या वेगवेगळ्या पोजेस असतील किंवा पुशअप्स किंवा असे वेगवेगळे जे जेणेकरून आपल्याला स्पाईन आणि इतर स्नायूंना स्ट्रेच बसेल असे आपण व्यायाम करू शकतो. आपल्याला या फास्ट फूड पासून आणि साखर, मैदा, देन तळलेले पदार्थ, ड्रिंक्स आणि रेडीमेड पासून दूर राहायचं आहे. आणि फ्रेश फ्रुट्स मध्ये नट्स किंवा ते ब्रोकोली किंवा जे काही तुमच्या इथे जे डेअरी प्रोडक्ट्स किंवा कडधान्य आहेत, व्हिटॅमिन सी साठी सायट्रस फ्रुट्स आहेत, बीटा कॅरोटीन साठी आंबा वगैरे, पपई वगैरे आहे, आणि चेरीज वगैरे, हे सगळे घटक पदार्थ आपल्या आहारामध्ये यांचा आवश्यक तेनुसार इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. तसंच आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले हळद, आलं, ह्या गोष्टी, लसूण, या गोष्टी सुद्धा योग्य प्रमाणात घेतल्या गेल्या पाहिजेत. सो धन्यवाद. आपल्या काही शंका किंवा काही आपले ट्रीटमेंट रिलेटेड काही इश्यूज असतील तर आपण मला त्याच्या संदर्भात प्रश्न विचारू शकता. थँक्यू. धन्यवाद मॅडम. तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे अशी मी अपेक्षा करतो. तरी आपल्याला काही क्वेश्चन्स ऑडियन्सने विचारलेले आहेत, तर मी एक एक क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या समोर मांडतो. तर त्याचं येस. निदान मॅडम. अं, पहिला क्वेश्चन आहे मॅडम, मिस्टर उज्ज्वल शेजवळ यांनी विचारलाय. आय एम सफरिंग फ्रॉम एएस सिन्स लास्ट 14 years. Now my spine and hip is completely locked. What can you suggest for better treatment? ओके. सो ऑलरेडी 14 वर्षाचा जुना आजार आहे आणि तुमचं स्पाइन आणि हिप्स ऑलरेडी लॉक झाल्यासारखे आहे. सो आता तुमची ट्रीटमेंट काय चालू आहे ते लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. सो तुम्हाला जर आता ऑलरेडी डिसीज म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या रुमॅटॉलॉजिस्टकडे ऑलरेडी कन्सल्ट करत असाल तर ही विल ऑर शी विल टेक केअर ऑफ दिस प्रॉब्लेम. पण अशा म्हणजे ह्या जुनाट आजारांमध्ये कन्सिस्टंट ट्रीटमेंट घेणं खूप अवघड जातं. काही पेशंट धरसोड करत राहतात किंवा काही कारणामुळे ट्रीटमेंट ॲक्सेसिबल सुद्धा होऊ शकत नाही काही पेशंटला. सो दीज आर द लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स की जे आपल्याला नाही अचीव करायची, की आपल्याला स्नायूमधली लवचिकता कायम ठेवायची आहे. तर ऑलरेडी डिसीज इज प्रोग्रेस्ड, लॉक झालेला आहे. सो दिस इज यू कॅन ट्राय फॉर सम फिजिओथेरपी फॉर म्हणजे तुमचे स्ट्रेचिंग आणि स्पाइन मोबिलिटी वाढवण्यासाठी जेवढे शक्य आहे तेवढे. आणि एक्स-रे हिप जॉईंट आपल्याला करावा लागू शकतो, ज्याच्यामध्ये टू ॲसेस आत्ता काही म्हणजे ॲडहेजन्स किंवा डिस्ट्रक्शन्स किंवा अथेरोस्क्लेरोसिस टाईप काही प्रोग्रेशन ऑफ डिसीज आहे का, आणि तुमचं वय आणि अदर काही कोमॉर्बिडिटीज असतील किंवा काही वजन, एवढं सगळं कन्सिडर करून काही हिप रिप्लेसमेंट लागणार आहे का ते तुमचे रुमॅटॉलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करते. बट द डिसीज प्रोग्रेशन थांबवण्यासाठी आत्ता तरी म्हणजे काय ट्रीटमेंट गोइंग ऑन आहे ते कळणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. येस, आय होप मी आय एम ओके. क्लिअर विथ. मॅडम पुढील क्वेश्चन सॉरी. मॅडम. पुढील हा, तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो हा हा, आला. मॅडम, येतोय आवाज? हा, आता येतोय. हा मॅडम, येतोय आवाज? आला. मॅडम, हॅलो हा, बोला ना. येस. हॅलो. हा, मला येतोय आवाज, बोला ना.
ब्रेक होतोय आवाज. हे टाईप केलं तरी होईल इथे. ओके. आता येतोय मॅडम आवाज? हा येतोय. हा, काही स्पेसिफिक त्यामुळे हा आजार होतो का, असं क्वेश्चन आलाय मॅडम. काही स्पेसिफिक कारणास्तव नाही, असं काहीच नाहीये ह्याला. कामामुळे. सॉरी, कुठल्या कामामुळे? नाही, असं काही स्पेसिफिक कोरिलेशन नाहीये की या कामामुळे किंवा कष्टामुळे होईल, असं काही नाही. जेवढे आपली मोबिलिटी वगैरे जास्त चांगली आहे तेवढं त्याच्यामुळे हा नाही. हाच तर फरक आहे. हे मेकॅनिकल पेन आणि इन्फ्लेमेटरी पेन डिफरन्शिएट करणं ह्याच्यासाठीच तर महत्वाचं आहे. कामामुळे होणारा तो झिजेमुळे आजार असतो तो पूर्णपणे वेगळा असतो, त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी असते. आणि हा जो इन्फ्लमेटरी टाईप आहे की जो संधिवात आहे किंवा ऑटो इम्युनिटीमुळे होणारा आजार आहे, हा वेगळा आहे. इथेच कन्फ्युजन असतं. मोस्ट ऑफ द पेशंट ऑर्थोपेडिक्स किंवा तत्सम डॉक्टरांकडे जाऊन तात्पुरते त्यात मेकॅनिकल पेनसाठी ट्रीटमेंट घेतात आणि डिसीज जसा आहे तसाच प्रोग्रेस होत राहतो. तर आपल्याला आजच्या निमित्ताने हेच तर डिफरन्शिएट करायचंय की हा आजार पूर्णपणे वेगळा आहे. जरी त्याच्यामध्ये बॅकेक असले तरी हे कामामुळे उलट ऍक्टिव्ह वाटतं पेशंटला. जेवढी तुमची ऍक्टिव्हिटी राहणार तेवढं तुम्ही जास्त फ्रेश राहणार. जेवढं तुम्ही बसून राहणार किंवा कामाची टाळाटाळ करणार तेवढा आजार जास्त त्रास देणार. हाच फरक आहे. ओके. मॅडम, पुढील एक क्वेश्चन आलाय. आयुर्वेदिक ट्रीटमेंट युजफुल आहे का अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस मध्ये? आयुर्वेदिक बद्दल आता मी बोलण्यात मी त्यातली एक्सपर्ट नाही आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये जेवढे म्हणजे हे सायमल्टेनियसली रिसर्च झालेले आहे ॲलोपॅथीमध्ये किंवा डिसीजच्या मुळाशी जाऊन आपल्याला त्याची सगळी पॅथोफिजिओलॉजी माहिती आहे. सो आपल्याला त्याच्याशी निगडीत काय प्रॉब्लेम आहे तो माहिती आहे आणि आपण त्यानुसार ट्रीटमेंट देत असतो. आणि रिझल्ट सुद्धा आपले म्हणजे अलार्मिंग आहेत किंवा पेशंट सॅटिस्फॅक्टरी आहेत. सो ॲलोपॅथी हॅज इट्स ट्रीटमेंट. आयुर्वेदात कडून ट्रीटमेंट घेऊन सुद्धा फरक न पडल्यामुळे आपल्याकडे बरेच पेशंट्स येत असतात. सो आय विल सजेस्ट टू गेट राईट. प्रॉपर ट्रीटमेंट. ओके. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आलाय मॅडम. कॅन एएस इज क्युरेबल और ट्रीटेबल? ऑल ऑटोइम्युन डिसीजेस आर ट्रीटेबल. पाईपलाईन मध्ये अजूनही रिसर्च आहे, चालू आहे, जेणेकरून काही रिव्हर्सिबल किंवा काही वेदर दे कॅन बी म्हणजे पूर्णपणे ट्रीट होतील का असे कार्ड सेल थेरपी वगैरे असं ऑनगोईंग प्रोसेसमध्ये आहेत. पण आजच्या घडीला दे आर जस्ट ट्रीटेबल. आपण कंट्रोल ठेवू शकतो आजाराला. पुढील क्वेश्चन आलाय मॅडम. अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस मुळे शरीरातील इतर अवयव पण अफेक्ट होऊ शकतात का? हो, जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं की डोळे आणि आतडे ह्यांना प्रादुर्भाव हा प्रामुख्याने दिसून येतो. तसंच ऑनगोईंग इन्फ्लमेशन म्हणजे जसं डोळ्याला अँटेरियर युव्हियायटिस होणे, डोळ्याला लालसरपणा येणे, नजर कमी होणे अशा प्रकारचे त्रास होतात. किंवा आतड्यांना, मोठ्या आतड्याला सूज येणे, इन्फ्लेमेटरी बॉवल डिसीज या प्रकारचे सुद्धा आजारामध्ये स्पॉन्डल आर्थरायटिस दिसू शकतं. अपार्ट फ्रॉम स्किनमध्ये सोरियाटिक आर्थरायटिस असू शकतं. आणि त्याच्याही पेक्षाही पुढे जाऊन दीज आर ऑल इन्फ्लमेटरी आजार. सो इन्फ्लमेशन जेव्हा शरीरामध्ये ऑनगोईंग होत असतं ते ऑल दीज लीड्स टू अथरोस्क्लेरोसिस. सो ब्लॉकेजेस होण्याचे, पॅरालिसिस, हार्ट अटॅक येण्याची रिस्क वाढत जाते. त्याचबरोबर तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्पेअर होऊन जाते. तुमची जेवढी मोबिलिटी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. सो इट लीड्स टू ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची कमी वयामध्ये झीज होणे.
हा पण खूप महत्वाचा पार्ट होऊ शकतो. त्यामुळे कमी वयामध्ये फ्रॅक्चर्स होणे असं पण होऊ शकतं. अपार्ट फ्रॉम दॅट की हार्ट इन्व्हॉल्वमेंट म्हणलं तर डायरेक्ट हार्ट इन्व्हॉल्वमेंट पण असते. झडपांचे आजार होऊ शकतात पेशंट्सला. ॲओर्टिक इनकॉम्पिटन्स म्हणजे जे झडपा जे ब्लडचा फ्लो कंट्रोल करतात त्याच्यामध्ये सुद्धा झीज होऊन हार्टचे सुद्धा आजार होऊ शकतात. सो इट्स अ मल्टी सिस्टम डिसीज. ओके. मॅडम, एक पुढील क्वेश्चन आलाय, मिस्टर सुजीत यांनी विचारलं आहे. मला कंटिन्युअसली बॅक पेन होते, पण मी अँकलॉजिंग स्पॉन्डिलायटिसच्या सगळ्या लॅब टेस्ट केलेल्या आहेत आणि त्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. तर मला अँकलॉजिंग स्पॉन्डिलायटिस हा आजार असू शकतो का? द डायग्नोसिस इज मोर ऑफ क्लिनिकल. आता तुम्ही कुठला एक्सरे केलाय किंवा कुठला MRI केलाय हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण काय मोस्ट ऑफ द टाइम्स स्पाईनचा एक्सरे किंवा MRI केला जातो अशा पेशंटमध्ये. सो MRI इज सो मच सेन्सिटिव्ह. त्याच्यामध्ये इकडे तिकडे कुठेतरी काहीतरी हे बारीक झाले जास्त झाले हे असं सांगण्यात येतं. आणि त्याच्यामध्ये पेशंट मिस कम्युनिकेट होतात किंवा मिसडायग्नोस होतात, किंवा जो मुद्दा महत्वाचा आहे तो सोडून इतर ठिकाणी माझं मणक्याचं हे झालंय ते झालंय किंवा नस दबली जाते अशा इम्प्रेशन मध्येच राहतो. सो आय थिंक यू नीड टू बी इव्हॅल्युएटेड बाय गुड रुमॅटॉलॉजिस्ट. जर ते मी जसं मगाशी इन्फ्लमेटरी बॅक पेन सांगितलं त्या क्रायटेरियानुसार जर तुमचं बॅक एक असेल तर आपल्याला एकदा क्लिनिकली चेक करावं लागेल आणि त्याच्यानुसार मग रिक्वायर्ड जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते करावी लागतील. लास्ट क्वेश्चन आहे मॅडम. इज देअर एनी ॲडव्हान्स ट्रीटमेंट अवेलेबल फॉर अँकलॉजिंग स्पॉन्डिलायटिस? येस, जसं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे बायोलॉजिकल्स नावाची ही ॲडव्हान्स ट्रीटमेंटच आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शन्स अवेलेबल आहेत किंवा काही स्वरूपात गोळ्यांचे सुद्धा ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ज्याच्यामुळे पेशंट्सला इन्फ्लमेशन पूर्णपणे कमी होऊन डिसीज छानपैकी कंट्रोलमध्ये राहतो. दिस इज लाईक मल्टीफॅसेट ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. म्हणजे फक्त गोळ्या आणि औषधं घेऊनच माझा आजार पूर्णपणे कमी होणार आहे तर नाही. अपार्ट फ्रॉम तुमची लाईफस्टाईल आहे, तुमचं एक्सरसाइज आहे आणि प्रॉपर टाइमली ट्रीटमेंट, हे सगळे मल्टी अप्रोच असेल तर अंकालजिंग स्पॉन्डिलायटिस बरोबर आपण जे युद्ध आहे ते छानपैकी यशस्वीपणे जिंकू शकतो. थँक्यू मॅडम, थँक्यू. खूप चांगली माहिती तुमच्याकडून आज प्राप्त झाली आहे. धन्यवाद मॅडम तुमचे. थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी द ऑपॉर्च्युनिटी अँड प्लॅटफॉर्म. सर्व ज्यांनी हा प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केलं आणि प्रतिसाद दिला त्यांचं सर्वांचे धन्यवाद. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. झालं.